एवढी प्रचंड गर्दी आहे ना, मला असं वाटतं हे लावण्यामध्ये आपण एकदा जायला पाहिजे. मला त्याचं बाहेरून कलेक्शन चांगलं वाटतंय. ही एक मस्त वाटते. आता इथं आम्ही वाणीमध्ये जातोय डिझायनर साडी बघण्यासाठी. जाम गर्दी आहे. खूप मस्त मस्त आकाश कंदील आले आणि इकडे हे काजूच्या बांगड्या वगैरे. खूप सुंदर सुंदर तोरण आहेत, पण खूपच गर्दी बाबा. बेडशीट. वन ऑफ माय फेवरेट शॉप्स मध्ये. कुठे सगळीकडे वेटिंग आहे. सो फायनली एवढ्या साऱ्या गर्दीमधून वाट काढत आम्ही कजरीमध्ये एंटर झालेलो आहे. हे एक असं शॉप आहे ना की म्हणजे गेल्यानंतर तिथे ॲटलिस्ट नाही आवडलं आपल्याला तिथलं कलेक्शन तरी सॅटिस्फॅक्शन असतं की तिथला स्टाफ आपल्याला खूप चांगलं ट्रीट करतो. इथे तुम्ही बघू शकता बाहेर लिटरली लोकांची लाईन लागलेली होती वेटिंगवरती. बट जोपर्यंत त्यांचा कस्टमर म्हणजे प्रत्येक स्टाफकडे एका व्यक्तीकडे एक कस्टमर त्यांनी दिलेला होता, तर जोपर्यंत तो कस्टमर सॅटिस्फाय होत नाही तोपर्यंत ते असं चला चला निघा निघा असं काही करत नव्हते. परफेक्टली खूप छान दाखवण्याची प्रोसेस आहे त्यांची. आणि एवढी गर्दी असतानासुद्धा त्यांनी असं कंटाळा बिलकुल केला नाही. हे माझं ऑलमोस्ट 3rd-4th टाईम आहे मी कजरीमधून शॉपिंग करते. म्हणजे माझा खूप चांगला एक्सपिरियन्स आहे ह्या शॉपमधला. ब्ल्यू नाही बोललो. नाही नाही हे कलर कॉमन झाले आता. ही पण भारी कलर आहेत का याच्यात? थोडी कर्वाचर पॅटर्न ग्लास आहे. तुम्ही बघू शकता की किती साऱ्या साड्या मी ट्राय पण केल्यात. त्यांनी मला वेअर पण करून दिली. सो एवढ्या गर्दीमध्ये पण मला खूप छान बघता आलं. सो फायनली मी इथूनच साड्या घेतल्या. इकडची हा रामा कलर आहे का? मम्मी घ्यायचं. आता एवढ्या सगळ्या साड्या ह्या भैयांनी काढल्या आहेत. ही मी एक वेअर केली आहे. दीदींसाठी ऑलरेडी आम्ही एक साईडला केली आहे आणि ह्याच पॅटर्नमध्ये एक आहे. ॲक्च्युली मी ते डार्क शेड वेअर केल्यामुळे ती जास्त लक्ष देत नाही. याच्यामध्ये 2-3 कलर. स्काय ब्लू कलर आहे. तो स्काय ब्लू पण छान वाटतोय. ते 5 दाखवले त्यापैकीच एक हा स्काय ब्लू कलर आहे. छान आहे छान आहे मस्त आहे. आता आमच्या बऱ्याच घेऊन झाल्या. सुपर नेटमध्ये बघतोय. सो याआधीची जी रामा कलरची साडी दाखवली तीच आम्ही आईंसाठी फायनल केली होती आणि एक सरप्राईज देऊ म्हटलं म्हणून तीच फायनल केलेली साडी होती. बट पुन्हा एक विचार आला की आपण त्यांना कन्फर्म करूया म्हणून त्यांना व्हिडिओ कॉल केला. तर असंच झालं की त्यांना डिझायनरमध्ये नको होती, त्यांना थोडं कॉटन सुपरनेटमध्ये साडी हवी होती. म्हणून आम्ही पुन्हा डिझायनरचं सेक्शन सोडून आणि इकडे कॉटनच्या सेक्शनमध्ये आलो आहे. सो आता त्यांच्यासाठी आम्ही ते साड्या बघतोय. आता आम्ही आमच्या आईंसाठी बघतोय. आईंसाठी म्हणजे माझ्या सासूबाईंसाठी बघतोय. सो लिनन सुपरनेट कॉटन याच्यामध्ये. ॲक्च्युली आम्ही डिझायनरमध्ये पण बघत होतो बट त्यांना नको. तुम्हाला प्रिंट कलर येईल तुम्हाला. ॲक्च्युली आता कॉटन मधल्या बघतोय. मस्त आहे ही.
आम्ही ताईंसाठी बघतोय. त्यांना डिझायनरमध्ये बघितलं पण त्यांना डिझायनरमध्ये जास्त नको होत्या. सो आता कॉटन म्हणजे त्यांनी सांगितलं कॉटन सुपर नेटमध्ये वगैरे असं बघा. आणि कॉटनचं खूप सुंदर कलेक्शन आहे ते. मला ॲक्च्युली ही खूप आवडली. बघतो त्यांना कॉटनमध्ये कुठे बाहेर वगैरे यायला जायला असं म्हणजे असतं. कारण आता लग्नामुळे ना खूप साऱ्या आमच्याकडे ट्रेडिशनल साड्या झाल्या आहेत. तर मग म्हटलं त्याच्यापेक्षा ही छान आहे ॲक्च्युली. पण हिचं कापड आहे ना खूप असं हलकं आहे. हे बघा किती खतरनाक कलेक्शन आहे. बघा तुम्हाला कुठलं आवडतं असं काही नाही, कारण हे पण प्रिंट सोबर आहे. प्रत्येक प्रिंट हे वेगळे वारलेमध्ये. यांच्यामधून आता आम्ही फायनल करतोय आईंसाठी. बाकी काही नाही. सिंथेटिक तुम्ही किती घ्या त्यांच्याकडे. आईंना 2 साड्या घेतल्या आहेत. ही पण साडी मस्त आहे. एकदम रिच आहे ही साडी बरं का. एकदम खतरनाक आहे. आम्ही एवढं साड्या तुमच्याकडनं घेतो. तुम्ही असं द्यायला पाहिजे. कजरी पॉईंट 100 पॉईंट एका साडीवर. वेळ आले की ते पण देऊ. पुढच्या शॉपिंगवर मायनस करून द्यायचे ते. हे दोन्ही ना हां. या. ते पेपर वगैरे टाकलं ना. चलो फायनली साड्या घेऊन झालेल्या. कसं वाटतंय अकाउंट खाली होऊन? अकाउंट खाली झाल्यावर खूप मजा येते. पण काय करायचं नाही ते खाऊ आता. शॉपिंग करून थकलोय आम्ही आता. मस्त भेळ घेतोय. मला ॲक्च्युली आप्पे खायचे. मस्त भैया भेळ बनवता. किती गर्दी हो. आकाशकंदील घेतला आपण मागच्या वर्षी. फायनली आमची साड्यांची शॉपिंग झाली आहे. आता बिलकुल कपॅसिटी बघायला हलवलं त्या दिवशी बघ. आता आमची बिलकुल कपॅसिटी नाही की बाकीच्या काही त्या डेकोरेशनच्या वस्तू वगैरे हे ते घेऊ. जमलं तर उद्या येऊ. पण आता साड्या घेऊन आम्ही आता स्ट्रेट घरी जातोय. बाकी काही उरलेली शॉपिंग असेल ते वीकडेजमध्ये थोडंफार जसं होईल तसं बघू. नाही तर मग गावी गेल्यावरच बघू. ॲक्च्युली मला आईंनी तोरण वगैरे आणायला लावले तर ते पण बघायचे. बघूया मग आता जर पॉसिबल झालं तर आता बघू. नाही तर मग बघूया 1-2 दिवसात. सो चलो आता आम्ही घरी निघतो. आणि मोजून 2 तासात आम्ही सगळी शॉपिंग केली. विच इज अ ग्रेट थिंग. लेट्स गो. गोल्डन आवर म्हणजे असं सनलाईट आहे ना. पर्वती हे हा हे समोर पर्वती आहे. ते सुंदर वाटतंय. फायनली आता आम्ही घरी पोहोचलोय. म्हणजे आता लिफ्टमध्ये घरी आलोय. आणि जी काही शॉपिंग केली आहे ना मी ती आरामात तुम्हाला दाखवेन. साड्याची शॉपिंग जेवढ्या मी व्हिडिओमध्ये साड्या दाखवल्या आहेत तेवढ्या ज्या व्हिडिओमध्ये साड्या दाखवल्या आहेत ना त्या सगळ्याच म्हणजे त्या अशाच बऱ्याच मी ट्राय करून बघितल्या होत्या. पण त्यापैकी कोणत्या साड्या नक्की मी घेतल्या आहेत त्या पण मी तुमच्यासोबत शेअर करेल. माझी दिवाळीची शॉपिंग वगैरे. सो दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. आता भेटूया आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. सो थँक्यू सो व्हेरी मच आणि चलो बाय.